सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला व्हेज मिक्स भाजी सांगणार आहे कशी करायची ती। त्यासाठी लागणारं साहित्य हे बटाटे मध्यम आकाराचे 2 घेतलेत, हे गाजर हे घेतले मोठं, हे मटार घेतले, ही मिरची पावडर घेतली, ही कोथिंबीर आहे, हे काजू मगजबी आहेत, ही कसुरी मेथी आहे, कांदा फ्लावर, हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, कांदा एक आहे मोठा, हे आलं 1 इंच आहे, हे लसणाच्या 10-12 पाकळ्या आहेत, खडा मसाला, हा तेजपत्ता, हे चक्रीफूल, वेलची 2 आहे, लवंगा मिरी आणि दालचिनी, आणि हा धने पावडर जिरे पावडर। थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये, कांदा परतून घ्यायचा आहे, तेल गरम झाले की थोडासा कांदा लाल होईपर्यंत परतायचा। टोमॅटो घालायचा आहे, आपण परतून घ्यायचा। टोमॅटो कांदा आता भाजीत आलेला आहे, लसूण आले हे घालून मोठा कच्चा पण थोडा घालवायचा आहे, 2 मिनिटासाठी परतायचा आहे। मगजबी, काजूचे तुकडे, पण थोडं परतून घ्यायचं आणि आता याची पेस्ट करून घ्यायची। पाणी घालायचं आणि मिक्सरला पेस्ट करायची। कांदा लसूण पेस्ट करून घेतली सगळी, आले आता ह्यामध्ये भाज्या घालून थोड्या परतून घ्यायच्या। मी कापून घेऊन धुवूनच ठेवलेले आहेत, थोडे 2 मिनिट परतायचे। मध्ये आता गाजर पण घालायचं, वाटाणा घालायचा, माझा फ्रेश वाटाणा आहे आता। त्याचा बटाटा पण घालायचा, आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं। तेलामध्ये फ्राय केल्यामुळे याची चव वाढते, चवीला छान होते। 5-7 मिनिटाला भाजून घेतले, याला काढून घेणार आहे मी फोडणी करायला घेणार। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलेले, तेल आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये पहिला हे दालचिनी टाकायचं आहे, खडा मसाला, हे बदाम फूल आहे, आणि लवंगा आणि मिरी आहेत। थोडंसं गरम झालं त्यामध्ये आता तेजपत्ता घालायचा आहे, गॅस बारीकच करायचा आहे, त्यामध्ये मोहरी टाकायचे, जिरं घालायचं अर्धा चमचा, आणि आता कांदा घालून घ्यायचा, हळद टाकायची 1 चमचा फुटा, यामध्ये पेस्ट घालायची आहे, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, मगजबी आणि काजूगर पेस्ट घालून परतायचं आहे चांगलं।
मसाला परतून झालेला आहे. त्यामध्ये बेडगीचं तिखट घातलंय 1 चमचा. कलर येण्यासाठी. आता घरचं तिखट आहे मसाला आणि तिखट हे 2 चमचे मी टाकणार आहे. अजून 1 मिनिटभर परतून घेणार आहे मी. त्यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे, साधारण 1-1.5 कप. दोन मिनिटं झालेले आहे, मसाला शिजलेला आहे. त्यामध्ये आता भाज्या टाकायच्या आहेत. मिक्स करायचं आहे. आणि आता गरम पाणी 2 वाट्या टाकायचं आहे भाजी शिजण्यासाठी. आधी थोडी शिजलेलीच आहे भाजी. आता त्यामध्ये जिरेपूड, धनेपूड टाकायची. चवीनुसार मीठ घालायचं. त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं. मेथी आहे कसुरी, ती थोडीशी हातावर सोलून टाकायची आहे. आणि ही क्रीम आहे, फ्रेश क्रीम आहे. खाण्यासाठी तयार आहे व्हेजची भाजी. कसा कलर छान आलाय बघा. आता गॅस बंद केलेला आहे, शिजून तयार आहे. कोथिंबीर घालायची आहे. खाण्यासाठी तयार आहे व्हेजची भाजी. किती छान टेक्स्चर आले बघा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.